श्री स्वामी समर्थ. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. मित्रांनो, केवळ भारतवर्षातच नव्हे तर अखिल विश्वातील विविध राष्ट्रांमध्ये त्रैलोक्य राणा म्हणजे शिवाची लाखो मंदिरे आहेत. इतर कोणत्याही दैवताची एवढ्या विशाल संख्येने मंदिरे नाहीत. भारतामध्ये गावोगावी, नद्यांच्या काठी, संगम क्षेत्री, दुर्गम गुहेमध्ये तसेच उत्तुंग पर्वतावर सर्व ठिकाणी आपणाला शिवमंदिराची स्थापना करताना दिसून येते. विविध देशामध्ये ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, गल्फ, दक्षिण अमेरिका व इतर अनेक देशांमध्ये भगवान शंकराची प्राचीन मंदिरे आढळतात. एवढी प्राचीनता व सर्वसामान्य मान्यता इतर देवतांच्या संदर्भामध्ये आढळत नाही. इतक्या प्रचंड संख्येने असणाऱ्या शिवालयावरून शिवशंभोंबद्दल पूज्यभाव आढळतो. उत्पत्ती, पालन व संहार या 3 कार्यांपैकी शेवटचे कार्य स्वीकारलेला शंभू योग्यांचा परमप्रिय आधार आहे. म्हणून आज आपण शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की श्री महादेवांना, श्री शंकरांना या सदाशिवाला भोळा सांब असे सुद्धा मानले जाते. खरंच ते भोळा सांब आहेत. आपल्या भक्ताला सर्व काही जो जे वांछिल तो ते लाहो या उक्तीप्रमाणे देणारा म्हणजे शिवच होय. दुष्टाला देखील वरदान देऊन स्वतःवर संकट ओढवून घेणाऱ्या या भोळ्या शिवाला भक्ताची करुणा सत्वर येत असते. म्हणूनच तो कारुण्य सिंधू आहे. देवदानवांनी समुद्र मंथन केले व 14 रत्ने काढली. त्याचबरोबर हलाहल नावाचे विष निघाले. ते विष स्वतः प्राशन करून सर्व देवांना संकटापासून वाचविले. भगीरथावर कृपा करून गंगा पृथ्वीवर पाठवून शिवाने सर्वांचे कल्याण केले. शंकर आदिनाथ आहे. माशाच्या पोटात असताना शंकर पार्वती संवाद श्रवण करणाऱ्या मच्छिंद्रनाथाचे गुरु शंकर आहेत. सामर्थ्यशाली नाथ पंथाची सुरुवात श्री शंकरांनीच केली आहे. बाणासूर, वक्रासूर, रावण आदींना सामर्थ्याचे वरदान भगवान शिवांनीच दिले होते. भगवान शिवाला बेल अतिशय प्रिय आहे. म्हणूनच त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रचम त्र्यायुधम त्रिजन्म पापसंहारकम एकम बिल्वम शिवार्पणम हा मंत्र म्हणून भगवान महादेवांना बिल्वपत्रे अर्पण केली जातात. मित्रांनो, इतर सर्व देवदेवताही महादेवाची उपासना करतात. राम व रावण दोघेही शिवभक्त होते. भगवान श्रीकृष्ण, अर्जुन हे देखील शिवाचे परम उपासक होते. रामायण ग्रंथकर्ते वाल्मिकी हे देखील शिवभक्त होते. आद्य शंकराचार्य हे सुद्धा शिवभक्त होते. ज्ञानेश्वर शिवभक्त होते. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ठिकाणी भगवान शंकरांचा आविष्कार मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असे. किंबहुना ते स्वयं भगवान शिव आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारताबाहेर सुद्धा शिवोपासक होते. इजिप्तमध्ये मॅम्फिस व ॲशिरिस येथे नंदीवर आरूढ असलेल्या शिवाची मूर्ती आहे. तुर्कस्थानमध्ये बाबिलोन येथे उत्तुंग शिवालय आहे. हेड्रोपोलिस येथे 300 फूट उंच शिवलिंग आहे. ब्राझील, मेक्सिको येथे देखील शिवमंदिरे आहेत. युरोपमध्ये कॉरिथ येथे पार्वती मंदिर आहे. स्कॉटलंड, कंबोडिया, जावा, सुमात्रा येथे देखील बरीच शिवमंदिरे आहेत. इंडोचायना येथे शिवालये व शिलालेख आहेत. शिवहर हे भारताचे दैवत नसून ते अखिल विश्वाचे दैवत आहे. विश्व शब्दकोशात होरस व सेब असे शब्द आहेत. होरस म्हणजेच हर आणि सेब म्हणजे शिव आणि सायबीलाईन म्हणजेच शिवलिंग होय.
मित्रांनो, भारतवर्षात असंख्य शिवलिंगे असली तरी यापैकी 12 ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवपुराणामध्ये या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती असून ही ज्योतिर्लिंगे खाली दिल्याप्रमाणे आहेत. पहिलं प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री सोमनाथ आणि हे आपल्याला सौराष्ट्र या ठिकाणी आढळून येते. दुसरे आहे श्री मल्लिकार्जुन आणि हे आपल्याला शैल पर्वत या ठिकाणी दिसून येते. तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री महाकालेश्वर आणि हे ज्योतिर्लिंग आपल्याला उज्जैन या ठिकाणी दिसून येते. चौथे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री ओंकारेश्वर आणि हे ज्योतिर्लिंग आपल्याला नर्मदा काठी मांगाता पर्वत या ठिकाणी आढळते. पाचवे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री केदारनाथ आणि आपल्याला हे ज्योतिर्लिंग हिमालय पर्वत या ठिकाणी दिसून येते. सहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री भीमाशंकर आणि ते आपल्याला भीमातट सह्याद्री या ठिकाणी आढळते. सातवे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री विश्वेश्वर आणि हे आपल्याला बनारसमध्ये दिसून येते. आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री त्र्यंबकेश्वर आणि हे ज्योतिर्लिंग ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी नदी उगम या ठिकाणी आहे. नववे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री वैद्यनाथ आणि हे ज्योतिर्लिंग आपल्याला संथाल परगणा परळी या ठिकाणी दिसून येते. दहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री नागेश्वर आणि हे ज्योतिर्लिंग द्वारकेजवळ दारुकावन औंढ्या नागनाथ या ठिकाणी दिसून येते. 11वे ज्योतिर्लिंग आहे श्री रामेश्वर आणि हे ज्योतिर्लिंग हिंद महासागर दक्षिण किनारा या ठिकाणी आढळते. आणि 12वे आणि शेवटचे सर्वात महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री घृष्णेश्वर आणि हे आपल्याला वेरूळमधील महाराष्ट्रामधील वेरूळ या ठिकाणी आढळून येते. मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 महाराष्ट्र भूमीत असल्याने संतांच्या या पुण्यभूमीला अधिकच पवित्रता प्राप्त झालेली आहे. ही ज्योतिस्वरूप असून विश्वाला तेज, प्रकाश, ओज, ऊर्जा पुरवित असतात. तैत्तिरीयात ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांनाच 12 ज्योतिर्लिंगे असे म्हटलेले आहे. अशा प्रकारे या ज्योतिर्लिंगांमध्ये मूळ ब्रह्म, सर्व प्रवृत्ती, पंचमहाभूते आदी समाविष्ट असल्याने ही सर्व लिंगे विश्वरूपच म्हणावी लागतील. या सर्व ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्राचे महात्म्य वर्णन करणारे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, या सर्व ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. श्री स्वामी समर्थ.